आता तुमचं पोएम कट्ट्याचं पण एक इव्हेंट, हो. येस, येस, येस. तो काय कन्सेप्ट आहे म्हणजे मुळात पोएम कट्टा हा मितेश वळंजू म्हणून आमचा एक दादा आहे. त्याच्या डोक्यात आलेली कल्पना आहे ही. कोविडच्या आधी अ, मराठीसाठी ओपन माईक नव्हता कुठेच. म्हणजे मराठी कवितेसाठी. मी ना 2014-15 पासून ओपन माईक अटेंड करतोय. 3-4 वर्ष ना मी मुंबईत असून पण मेजॉरिटी हिंदी पब्लिकमध्ये बसावं लागायचं. ओपन माईक म्हणजे असं असतं की म्हणजे सगळेजण त्यांचा आर्ट फॉर्म, ओरिजिनल आर्ट फॉर्म शेअर करायला येतात. बरोबर. मोस्टली ओरिजिनल आर्ट फॉर्म असतो. काय-काय ओपन माईक दुसऱ्याचं पण करतात अलाऊ. माझं असं व्हायचं की मी लिहायचो मराठीमध्ये आणि ऐकणारा वर्ग असायचा 80% हिंदी. मग आपण काय लिहिलेलं 20% समजायचं. त्यातल्या पण 2% आवडणार ते. कारण आपण काय एवढे भारी नाही लिहीत ना. ओपन माईकला मुळात नवशिकी माणसं येतात आणि म्हणजे लोकं मिळतात त्यांना समोर ऐकवायला. डेटा टेस्ट होतो बरोबर. थोडक्यात. एक्झॅक्ट. क्योंकि मी जे लिहिलंय ऑन पेपर ते असं साउंड होतं आणि तिथे इथे भर दिला की असं साउंड येतं. सो मितेश दादाचा हा एम होता की मराठीसाठी एक असा प्लॅटफॉर्म बनवायचा आणि त्याची ही एक भारी गोष्ट झाली आहे की मराठी कविता, मराठी आणि कविता हा खूप मायक्रो रीच गेलेला भाग आहे. म्हणजे म्हणजे बरेच जण नुसते मराठी आहेत, पण मग ते स्टँड पण देतात, कविता पण देतात किंवा गाणी पण चालतात तिकडे. ओरिजिनल नसली तरी चालतात. फक्त स्टेजवर येऊन मराठीत काहीही सादर करा असं असतं. पण मग तिथे ना कसं आहे, की रॅप पण चालतो तिथे. मग होतं असं, की स्टँड बघणाऱ्या श्रोत्याची मानसिकता वेगळी असते. कविता बघणाऱ्या श्रोत्याची मानसिकता वेगळी असते आणि जर का याचा ऑडियन्स कॉमन असेल ना, तर मग प्रत्येक सादरकर्त्याला तेवढा रिस्पॉन्स नाही मिळत. सो सीन असा होतो, की ऑडियन्समध्ये म्हणजे एक्झाम्पल आता समज 50 जण आहेत. त्यातले 25 जण स्टँड फॉलो करणार आहेत आणि 25 जण कवितेला फॉलो करणार. तर स्टँड कवितेतला तो जो मागचा थॉट आहे तो समजत नाही आणि कवितेवाल्यांना तो जोक असा वाटतो, "अरे काय ह्याच्यात काय असायचं आहे?" असं होतं. समजलं ना? बरोबर. मग जरी ती लोकं सगळे मराठी असले, तरी इंटरेस्ट क्लॅश होतो. त्यामुळे मग ह्याच्यावेळी ते चुळबुळ करणार, त्याच्यावेळी हे चुळबुळ करणार. पोएम कट्टामध्ये हा एक भारी सीन झालाय, की बसलेला ऑडियन्स पण एकाच इंटेन्शनने बसलेला असतो आणि मग सादरकर्त्याला दाद पण चांगली मिळते आणि आता पोएम कट्टामधून खूप चांगले कवी घडतायत. मराठी कवी ओरिजिनल लिहिणारे बऱ्याच जणांचे आता तिकडे शोज पण लागतात. माझे पण आता मी शोज लावीन. एक आता फेब्रुवारीपासून पुढे माझी पण हे सुरू होतील स्वर कवितांचे. सो जिथे मी माझी गिटारसोबत पोएट्री पण सादर करतो पुढे-पुढे. ओके. मी त्या दिवशी आलो पोएम हं, हं, कट्ट्याला. हं. खूप छान वाटलं. हो, 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 हो. म्हणजे ज्या प्रकारे ते ऑर्गनाइज पण तुम्ही हं. करता व जो डिसिप्लिन असतो, तो एकदम खूप छान होता आणि सर्वांनी खूप छान सादरीकरण केलं. येस. म्हणजे नवीन होते, पण खूप छान चांगला प्रयत्न होता. प्लस यामुळे एक असं होतं, की त्यांना ऑडियन्स मिळतो. त्यांना एक्झॅक्टली. तो एक कॉन्फिडन्स, त्यांचं स्किल आहे, जी कला आहे, ती सादर करायला एक प्लॅटफॉर्म मिळतो. हं, हं, खूप हं, छान हं. गोष्ट आहे. प्लस त्यातून तुम्ही निवडता म्हणजे सिलेक्टेड लोकांना आणि त्यांना व्यावसायिक प्लॅटफॉर्म देता. हे सुद्धा एक खूप छान गोष्ट आहे. मला खरंच ती खूप आवडली. खूप अरे हो, बराच मोठा थॉट आहे दादाचा याच्यामागे. हां.